नमस्कार. मी आमदार उदयसिंग राजपूत, कन्नड मतदारसंघ, कन्नड सोयगाव मतदारसंघ आहे, औरंगाबाद जिल्हा, संभाजीनगर नाव आहे त्यांचं, आता नवीन नाव ठेवलेलं. आणि महाराष्ट्राचा मी शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आमदार. आमचा कन्नड सोयगाव मतदारसंघ हा पूर्वीपासून म्हणजे इथं डोंगराळ भाग जास्त आहे. कमीत कमी 30-35% वन विभागाची जमीन येते आणि खानदेशपट्टा, काळी भुई, घाटमाता असा विभागलेला मतदारसंघ आहे. बहुतेक महाराष्ट्रात सर्वात मोठा मतदारसंघ आहे. 165 किलोमीटरची लांबी रुंदी त्यांची, म्हणजे गंगापूर तालुक्यापासून तर सोयगाव तालुक्यापर्यंत फार मोठा मतदारसंघ आहे आमचा. आता NLCने जो प्रोग्राम घडून आणला, आज पूर्ण भारतामधले सर्वच राज्यामधले आणि सर्वच पार्टीचे आमदारांनी बोलवलं. इथं बऱ्याचशा आमदारांचे, आमचे 101 आमदारांचे मित्रपणा जमला आमचा. त्यांच्याबद्दल आम्ही विचारलं, तुम्हाला निधी कशी मिळते, काय काय करावं लागतं, सर्वाबद्दल माहिती केली. NLCने जो प्रोग्राम घेतला MIT कॉलेजतर्फे, संस्थेतर्फे, आणि इथं आमचे राहुल कराड साहेबांची पण भेट झाली. त्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात इतकं मोठी हिंमत करून, इतकं मोठं खर्च करून, एक चांगल्या पद्धतीने एकदम सोय, सर्वांची एक गैरसोय होण्याची काळजी घेऊन आणि सर्व गोष्टी त्यांनी पूर्ण भारतामधले सर्व आमदार बोलवले, सर्व पार्टीच्या आमदारांना बोलवले. 2 महिन्यापासून ते कॉन्टॅक्टमध्ये होते आमच्या, का तुम्ही येणार का, किती तारखेला येणार, केव्हा येणार, काय, म्हणजे सर्व गोष्टींची काळजी घेतली. त्याबद्दल या संस्थेचं, या राहुल कराड साहेबांचं मी पूर्ण परिवाराचं खूप अभिनंदन करतो की त्यांनी हा पाऊल उचलला. त्यामुळे आम्ही पण येऊ शकलो. चला, आम्हाला पण शिकायला मिळतं, याच्यातून खूप काही शिकायला मिळतं. मी 2004ला पहिलं इलेक्शन लढलं, पडलो. 2009ला लढलो, अजून बॉर्डरलाच पडलो. मतदान वाढत गेले. 2014ला पण निवडणूक लढवली, तेही पडलो. पडल्यानंतर 2019ला मला उद्धव ठाकरे साहेबांनी तिकीट दिलं आणि मी 20,000च्या लीडने निवडून आलो, आमदार झालो. पॉलिटिकल हिरो म्हणजे मनापासून तसं म्हटलं तर एक आई पण मला शिकवणारी, मला घडवणारी आई, वडील, त्याच्यानंतर जनतेतून पण, आणि माझ्या राजकीय जीवनामधून एक उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे साहेब, आणि हे यांनी खूप मला सहकार्य केलं. त्याच्यामुळं मी आमदार झालो. राजकीय जीवनामध्ये क्षण असे खूप आले, पण एक माणूस, कोणताही प्रतिनिधी निवडणूक लढतो तर त्याला तो पडला तरी तो शिकतच असतो. पडण्यामधून बी शिकायला मिळतं त्याला चांगल्या पद्धतीने. त्याचं आपल्याकडून चुका कोणत्या झाल्या, आपण कुठं कमी पडतो आहे, शिकत राहिलो. आणि जो प्रयत्न करत असतो त्याला यश केव्हा मिळतं. तर मला 3 वेळेस पडल्यानंतर 4थ्या वेळेस यश मिळालं आणि मी सक्सेसफुल होऊन मी 24 घंटे आता काम करायचा प्रयत्न करतो आहे. आता पर्सनल लाईफ म्हणजे असं असतं की केव्हा आम्हाला महिना 2 महिने एकदम टाईम मिळत नाही. पळतो, अधिवेशन आलं किंवा लग्न कार्य आले किंवा खूप काही मोठ्या प्रमाणात कामं आले, पळत असतो, इलेक्शन असतं. पण केव्हा जेव्हा आम्हाला असं वाटलं आज का चला आज परिवारामध्ये देऊन टाकायचं, आज कुठं बोललेलं नाही, तर 2-3 तास असं देतोच. आणि पण लाईफ म्हणजे राजकीय जीवनाची जी लाईफ आहे ही फार बिझी लाईफ आहे. एखादी जर दात दुखत असला आपला, एखादी शरीरामध्ये इजा होत असेल, तरी माणूस त्या शरीराच्या इजेला बाजूला ठेवतो आणि जनतेमध्ये ज्यांनी बोलवलेलं लग्नाला, कार्याला, त्याचं काही हॉस्पिटलचं काम आहे किंवा त्याच्यावर काही इमर्जन्सी आहे, तर सर्व सोडून त्याच्याकरता त्याला पळावं लागतं. आणि त्याची लाईफ म्हणजे सर्वात डेंजर लाईफ असते राजकीय लोकांची. राजकीय लोकांना नाव ठेवतात, पण सर्वच राजकीय लोक मजा मारणारे नसतात. 99% लोकांच्या कामं करण्यामध्ये व्यस्त असतात. काही लोक मजा मारतात म्हणून लोक राजकीय नेत्यांवर कॉमेंट करतात, काही तसं काही नसतं.
आता सर्वात मोठी ताकद म्हणजे मी जेव्हापासून एक सच्चाईची ताकद आहे माझी. मला एकच कळतं की आपण खरं बोलायचं, लोकांशी जे बोललं तेच करायचं आणि ते केल्यानंतर लोक ॲटोमॅटिक आपल्यावर प्रेम करतात, ॲटोमॅटिक आपल्याला सहकार्य करतात. ते जनतेच्या मधून जे मिळालेली ऊर्जा असते, सत्य बोलणं ॲटोमॅटिक डेव्हलप होतो तो. म्हणजे खरं बोललं, चांगलं वागणं, त्याला न चाटा मारणं, सर्व गोष्टींचा हिशोब असतो, तर ती ताकदच असते फार मोठी. म्हणजे मी म्हणतो का जगातली सर्व पैशापेक्षा, प्रॉपर्टीपेक्षा, सर्वांपेक्षा जी ताकद आहे तुम्ही सच्चाईने वागा. सच्चाईने वागल्यानंतर हे होतं. माझ्या आजच्या नवीन पिढी एक जे वयातल्या 14-15 वर्षाच्या नंतर तर 21-22 वर्षापर्यंत एक मुलाचं वय कमी असतं, मुलीचं वय कमी असतं, त्यांना कळत नाही की आपण काय करतोय, काय नाही करतोय. तर मी नवीन पिढीला एक असं सांगू इच्छितो की तुम्ही नंबर 1ला शिक्षणावर नंबर 1चं हे करा, पण शिक्षणापेक्षाही सुद्धा मी मानतो का तुमचं जे चारित्र्य आहे, लहानपणामध्ये कमी वयामध्ये जर एखाद्या मुलाकडून एखाद्या मुलीकडून चूक झाली, उदाहरणार्थ चोरी केली, पकडल्या गेला किंवा काय केलं, चुकीचं काम केलं, तर चुकीचं काम केल्यानंतर त्याचं बॅड कॅरेक्टर सुरुवात होते त्याची. आणि ती कॅरेक्टर जेव्हा सुरुवात होऊन जाते तर ते कॅरेक्टर सुधारायला फार वर्ष लागतात आणि त्याच्यावर तो थप्पा असतो. तर पहिला कॅरेक्टर नंबर 1ला जपा. नंबर 1ला तर कॅरेक्टर जपलं का तुम्हाला सर्व जीवनामध्ये सर्व अडचणी दूर होतात तुमच्या. कॅरेक्टर जपा तुम्ही.